नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या MS चॅप्टर GK या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती याविषयी प्रश्न उत्तरे बघणार आहोत, जे आपल्यासाठी महत्त्वाचे ठरतील. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. जास्त वेळ न घेता चला व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. ऑस्ट्रेलिया या देशाची राजधानी कोणती आहे? पर्याय आहेत A. सिडनी, B. विलिंग्टन, C. कॅनबेरा, D. यापैकी नाही. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे C. कॅनबेरा. प्रश्न क्रमांक 2. बांगलादेश या देशाचे चलन काय आहे? पर्याय आहेत A. टाका, B. डॉलर, C. रुपया आणि D. पाऊंड. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे A. टाका. प्रश्न क्रमांक 3. महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे? पर्याय आहेत A. अप्पर वर्धा, B. जायकवाडी, C. गोसेखुर्द आणि D. कोयना. प्रश्नाचे अचूक उत्तर आहे D. कोयना. प्रश्न क्रमांक 4. चितळे समिती कोणत्या विषयाशी संबंधित आहे? पर्याय आहेत A. आयात निर्यात, B. जलसिंचन, C. बेळगाव सीमावाद, D. क्रिकेट गैरव्यवहार. प्रश्नाचे अचूक उत्तर आहे B. जलसिंचन. प्रश्न क्रमांक 5. अझलन शाह कप हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? पर्याय आहे A. हॉकी, B. क्रिकेट, C. बॅडमिंटन, D. फुटबॉल. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे A. हॉकी. प्रश्न क्रमांक 6. चार मिनार ही ऐतिहासिक वास्तू कुठे आहे? पर्याय आहेत आपले A. अयोध्या, B. अजमेर, C. हैदराबाद, D. श्रीहरिकोटा. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे बघा C. हैदराबाद. प्रश्न क्रमांक 7. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर खालीलपैकी कोणत्या चळवळीशी संबंधित होते? ऑप्शन आहे A. अंधश्रद्धा निर्मूलन, B. ग्रामविकास, C. महिला सबलीकरण, D. पर्यावरण संरक्षण. प्रश्नाचे अचूक उत्तर आहे A. अंधश्रद्धा निर्मूलन. प्रश्न क्रमांक 8. भारतात कोणता दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून ओळखला जातो? पर्याय आहेत A. 15 मार्च, B. 24 डिसेंबर, C. 1 जुलै, D. 2 नोव्हेंबर. प्रश्नाचे अचूक उत्तर आहे B. 24 डिसेंबर. प्रश्न क्रमांक 9. अंदमान निकोबार बेटांचे राजधानीचे शहर कोणते आहे? पर्याय आहेत A. मालदीव, B. विशाखापट्टणम, C. छागोस, D. पोर्ट ब्लेअर. प्रश्नाचे उत्तर आहे D. पोर्ट ब्लेअर. प्रश्न क्रमांक 10. भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कुठे आहे? पर्याय आहेत A. अंदमान, B. छागोस, C. मालदीव, D. यापैकी नाही. या प्रश्नाचे उत्तर आहे A. अंदमान. प्रश्न क्रमांक 11. कोणत्या प्रदेशाला देवभूमी असेही म्हणतात? पर्याय आहेत A. हरियाणा, B. हिमाचल प्रदेश, C. उत्तराखंड, D. यापैकी सर्व. प्रश्नाचे अचूक उत्तर आहे C. उत्तराखंड. प्रश्न क्रमांक 12. भारतात सर्वप्रथम व्यापारनिमित्त कोण आले होते? ऑप्शन आहे A. इंग्रज, B. डच, C. फ्रेंच, D. पोर्तुगीज. या प्रश्नाचे उत्तर आहे D. पोर्तुगीज. प्रश्न क्रमांक 13. उस्मानाबाद जिल्ह्यात खालीलपैकी कोणते ठिकाण तालुक्याचे ठिकाण नाही? पर्याय आहेत A. नळदुर्गा, B. वाशी, C. लोहरा, D. तुळजापूर. प्रश्नाचे उत्तर आहे A. नळदुर्गा. प्रश्न क्रमांक 14.
लखनौ हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? पर्याय आहेत ए. शरयू, बी. गोमती, सी. वेदिका, डी. यमुना. प्रश्नाचे उत्तर आहे बी. गोमती. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत.